जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय वाचन. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती मंगळ वेळे शोडिले. मोहोड माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त, ते तेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदय दिसम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जातीय कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ नका तोवरी स्वामींना सोडू नका, येथेची मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परिणाच मानले त्या. तेथून या निघाले कलकोटाप्रती, आले ग्रामद्वारी बैसले यती राजसेविच्छेने. तेथे एक अविद्य होता, तो करी तयाची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्ण पुण्यास्तव निश्चिती, आले चोडप्पाचे गृहप्रती, स्वामींसी जनोनी ईश्वरमूर्ती चोडप्पा करी आदर. चोडप्पाचे भाग्य उदयले, यती राजगृहासी आले, जैसे कामधेनू आपण बळे दरिंद्रियाच्या घरी जायो. पूर्ण पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाले स्वामी राज भेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तव स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती राहती मौन धरती किती एक. एक चरणी उभे राहुनी सदा विलोकिती गगन, एक गिरी गवरी बैसून तपचर्या करीताती. एक पंचाग्नी साधन करती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षष्टकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचिती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परी जायचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली यासी नाना साधन भावना विन सर्व व्यर्थ. योगायाधिकी काही चोडप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोज करती, तेव्हा चोडप्पाचे चित्ती आनंद झाला भोसाड. तैपासून त्याचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसे दिवस चाकरी चोडप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी परम ज्ञानी असते जे. अक्कलकोटीची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी त्याचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदयले. तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोडप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही ज्याचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरवया. लोका माझी पसरली मात, नूरपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यथी व्याख्यात पातले. राहती चोडप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असते केवळ अवतारी लीला ज्याची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले कायवानी, गावात येती येऊनी फार दिवस जाहिले. परी आम्ही श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली,
तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरोन, राव खाली लोटांगण. प्रेमाश्रूनी भरले नयन, कंठ झाला सदनीत. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रुनी. मग तया हस्तकी धरुणी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेले दुरी, चरणी भक्ती जळिते. सकळ सभा आनंदली, सगस्ती पावले वंदली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती रूपे. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सद्गुण. तयांच्या पादुका शिरीत धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्कीच आमचे प्रोत्साहन वाढेल. धन्यवाद. जय स्वामी समर्थ.